नमस्कार मंडळी, मी गुरु पातळे, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ. तर आज दहीहंडी आणि आमच्या तिट्यावर म्हणजे कासारडे तिट्यावर प्रमोद जटार मित्रमंडळ आयोजित 1,11,111 रुपयाची दहीहंडी आहे. तर ही दहीहंडी आपल्या सिंधुदुर्गात एक मानाची दहीहंडी समजली जातं. तर त्याच दहीहंडीचं मी आज एक व्हिडिओ बनवणार आहे. चला तर आपण व्हिडिओ चालू करूया. चला, आपण आता तिट्यावर पोचलेले आहोत. दहीहंडी चालू झाली आहे. थँक्यू 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 थँक्यू. ही आयडिया बरी आहे ती. ही काय ती आयडिया बरी आहे बघा कशी. संदीप साळुंकेने तो बघा ड्रोन उडवला नाही हा इथलो. हो बघा प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसादजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवून सदाबहार ऑर्केस्ट्रा किशोर कुमार म्युझिक नाईट कोल्हापूर काही क्षणातच सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होतो. संदीप साळुंकेंनी हे बघा ड्रोन उडवलेला तिकडनं कंट्रोल चालू. रंगमंचावरती ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सादर होणार आहे. त्या रंगमंचाचं श्रीफळ वाढवून काय म्हणतात या ठिकाणी उद्घाटन केलं जात आहे. थँक्यू. इकडे उद्घाटन चालू झाला. हो या शूट करा. हो केला. ज्या रंगमंचावरती ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे त्या रंगमंचाचं श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन केलं जात आहे. काही क्षणातच तुमच्या समोर सादर होणार आहे. मात्र तत्पूर्वी डोकेश्वर राजापूरचं दहीहंडी पद्धत आपल्याला 5 थरांची सलामी देणार आहे. जी हाँ साथियों, जिस प्रोग्राम का भी इंतजार कर रहे हो, इंतजार की घड़ी खत्म हो चुके हैं दोस्तों. ले चलते हैं गीत संगीत और म्यूजिक की दुनिया में. और इस दुनिया में ले जाने से पहले यहाँ पे आए हुए सब रसिक श्रोताओं को और के साथ किशोर कुमार की ओर से सुस्वागतम. जी हाँ साथियों, जिस प्रोग्राम का भी इंतजार कर रहे हो, इंतजार की घड़ी खत्म हो चुकी है दोस्तों. ले चलते हैं गीत संगीत और मिमिक्री की दुनिया में. और इस दुनिया में ले जाने से पहले यहाँ पे आए हुए सब रसिक श्रोताओं को और के साथ किशोर कुमार की ओर से हार्दिक शुभकामनाएं देते हैं और पेश करते हैं गीत संगीत और मिमिक्री का महत्वपूर्ण प्रोग्राम. और के साथ किशोर साथियों, प्रोग्राम शुरू करने से पहले हम याद करते हैं उस भगवान की. पेश करते हैं भगवान के चरणों पर एक प्रार्थना, एक दुआ.
सन 1960 ते 65 चा कालखंड. या काळात मराठी माणसांचं मनोरंजन करण्यासाठी कोल्हापुरातल्या कलाकारांनी तयार केला तो मेळा. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि कालांतरानं मेळ्याचा झाला तो कलापथक. नृत्य, गायन, अभिनय, वादन या सर्व स्वरूपाचं पारितोषिक या संपूर्ण दैताला उत्सवाच्या निमित्तानं ठेवण्यात आलेलं आहे. मित्रहो, जिल्हाभरात अनेक गोविंदा पदक कार्यरत असतात. त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य अनेक मंडळ दैताला उत्सवाच्या माध्यमातून करत असतात. परंतु जिल्हाभरात कोणाला कोणी प्रश्न विचारला की जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाची, प्रतिष्ठेची, मानाची दहीहंडी कुठे, तर सत्तर लोकातून शब्द बाहेर पडतात. कासारड्याची प्रमोद जटार मित्र मंडळाची दहीहंडी पहिल्या क्रमांकाची, प्रतिष्ठेची मानली जाते. आणि ही वैभवशाली परंपरा या वर्षीच्या 12व्या वर्षी सुद्धा प्रमोद जटार मित्र मंडळाला अबाधित राखलेली आहे. त्यांचं कौतुक करताना शब्द अपुरे पडतील. कलाकारांना सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असताना मित्रहो, मगाशीच मी सांगितलं, ज्याची नजर चांगली असेल तो विश्वाच्या प्रेमात पडतो. परंतु त्याचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व बरोबर ज्याच्याकडून पदोपदी क्षणाक्षणाला संकल्प घडत असतं, अशा नेतृत्वाच्या संपूर्ण परिसरातील बंधुबांधव नेतृत्वाचं गुणगान गाताना दिसतात. आणि त्याचा जिवंत साक्षात्कार आपल्याला पदोपदी वेळोवेळी क्षणाक्षणाला अनुभवता येतो. प्रमोद जटार साहेबांच्या नेतृत्वामुळे नेतृत्व म्हटलं तर वावलं ठरणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर काही ग्रामीण भाग येतात. परंतु मित्र हो, फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता ज्या ज्यावेळी त्या गावच्या जत्रा असतात, त्या गावच्या लाठीचे कार्यक्रम असतात, त्यावेळी प्रमोद जटार त्या गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधतात. प्रेमापुरती जिव्हाळ्याचं बंधन अबाधित राखतात. हे कौशल्य मित्र हो विकत घेता येत नाही, ते अंगात असावं लागतं. आणि जटार साहेबांच्या त्या अंगात भिनलेलं आहे. गेली अनेक वर्ष अविरतपणे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करताना प्रमोद जटार साहेबांनी सिंधुदुर्ग स्तरावरती नेतृत्व अपार आहे, उत्तुंग आहे. माणूस जन्माला येतो त्यावेळी विसावतो मातेच्या कुशीत, मृत्यू समय विसावतो मातीच्या कुशीत. जन्म आणि मृत्यू याच्या मधलं असतं ते आयुष्य. ते आयुष्याची रांगोळी किती टिपक्याची काढावी ते विधात्याच्या हातात असतं. पण त्या रांगोळीत रंग कोणते भरावे त्यासाठी निस्वार्थ कर्तृत्वाची छबी आपल्याला पदोपदी निदर्शनात आणून द्यावे लागते. आणि तेच गुण चालू करो की बंद करो? जीवनाने गोविंदा पदक राजा करून 6 थरांची सलामी घेणार आहे. आणि इतर जी गोविंदा पदक उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला सपोर्ट द्यायचं. आपल्या सपोर्टमुळे आपण सोहळा सपोर्ट करणार आहोत. प्रमुख उपस्थिती आहे माजी आमदार आदरणीय प्रमोदजी जटार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा संपन्न करतो आहोत. मुख्य व्यासपीठावरती विराजमान झालेले आहे आणि लगेच आपल्या समोर सलामी देणार आहेत.
हॅलो, लकी ड्रॉ कुपन यामध्ये अनेकांनी सहभागी व्हावं अशी आग्रहाची विनंती. पहिल्या क्रमांकाला आकर्षक पैठणी, दुसऱ्या क्रमांकाला थोडं उडवणार ड्रोन कनेक्शन जिओ मोबाईल फोन आणि चौथ्या क्रमांकाला इलेक्ट्रॉनिक इस्त्री. ॲपी उडवणार हा ट्रान्सलेशन ह्या होता हा, त्याच्यामुळे खाली उतरू तुला. माझे आमदार प्रमोद जेठार मित्र मंडळ कासारडे आयोजित त्याच्यानंतर ना भव्य दहीहंडी उत्सव सोहळा सन 2024 12व्या पर्वाचा आपण आनंद घेतो. या अगोदर राजापूरचं गोविंदा पदक ज्यांनी 5 थरांची सलामी दिली होती आणि त्यानंतर लगेचच दुसरं राजापूर अर्थातच न्यू हनुमान गोविंदा पदक राजापूर 6 थरांची सलामी देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवटेवाडीचं हे गोविंदा पदक 6 थरांची सलामी देते. टाळ्यांचा उद्याचे प्रतिसाद अपेक्षित आहे. छोटा गोविंदा आपल्याला पाहायला मिळतोय. मानवी मनोरे रचले जात आहेत आणि असा एकमेव खेळ आहे ज्या खेळामध्ये वरती जाण्यासाठी सर्वजण सपोर्ट करतात. असा हा एकमेव खेळ आहे. अन्यथा इतर सर्व खेळांमध्ये पाय खेचण्याचं काम केलं जातं, मात्र हा असा एकमेव खेळ आहे ज्या खेळात प्रत्येकाचे पाय धरले जातात वरती जाण्यासाठी. 6 थरांची सलामी न्यू हनुमान दिवटेवाडी राजापूरच्या गोविंदा पथकाने आपल्याला दिलेली आहे आणि तो छोटा गोविंदा आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेला आहे. आपण 6 थरांच्या सलामीसाठी रोख रुपये 4,447 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देणार आहोत. आदरणीय प्रमोद जेठार साहेब आणि प्रकाश पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण त्या गोविंदाला सन्मानित करतो आहोत. जोरदार उद्याच्या प्रतिसाद देऊयात. अनेक गोविंदा पथक या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित झालेली आहे. खडपेवाडी राजापूर असं गोविंदा पथकाचं नाव आहे. जिल्ह्यातील अव्वल दर्जाचं गोविंदा पथक आहे. अनेक दैताला उत्सवाच्या निमित्तानं हे आवर्जून सहभागी होतं आणि दर्जा सिद्ध करतं, रसिकांच्या हृदयात जागा करतं. संपूर्ण जिल्हाभरात तसंच रत्नागिरी जिल्ह्यात या गोविंदा पथकाची ख्याती आहे. अगदी आवर्जून आमंत्रित या गोविंदा पथकाला सामावून घेतलं जातं. त्याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला अनुभवता येते. सांघिकता यांच्या नसानासात घेतलेली आहे. संयम आणि त्या संयमाचं दर्शन क्षणाक्षणाला आपल्याला अनुभवता येतं. नीनादेवी गोविंदा पथक उपस्थित होते, त्याचं नाव नोंदवून घ्या. नीनादेवी गोविंदा पथकाचं नाव नोंदवून घ्या. 6 थरांची सलामी या ठिकाणी या राजापूरच्या गोविंदा पथकानं दिलेली आहे. या गोविंदा पथकाचं नाव आहे हनुमान प्रसन्न खडपेवाडी राजापूर. राजापूर म्हटल्यानंतर राजापूरची प्रसिद्ध गंगा. अनेक जण या गोविंदा पथकामध्ये मला वाटतं शेवटच्या थरावरती जी गोविंदा आपल्याला पाहायला मिळाली ती महिला गोविंदा होती. म्हणजे महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी अनुभवता आलं. किशोर कुमार सादरीकरणाला तुम्ही सुरुवात करा.
व्यासपीठाच्या वतीनं तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. महिला भगिनी सुद्धा या गोविंदा पथकाचा समीकरण चालत आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं होतं, काखेच्या कुबड्या घालून वाकड्या, वाकड्याच्या खांद्यावर चढलाय सुकड्या, सुकड्याची चमडी धरून लुकड्या, लुकड्याच्या खांद्यावर चढलाय फेकड्या, तरी पोचला हात हंडीला, मग पेंड्यानं लावलाय जोर. घरीला ग घरीला, आता बाई घरीला, गोकुळीचा हा जोर. राजा होता गोकुळचा, सवंगड्या संग लपून बसला, मध्यरात्रीला घरात घुसला, झटपट सारे लावी कामाला. हेच गोविंदा झटपट मनोरा रचण्यासाठी सज्ज होत आहेत. शुभेच्छा देतो आणि शब्दकोशाला विराम देतो. धन्यवाद. जरा का पुढे राख्या तुझी सही येतो बरं राखू. शब्दकोशांना आराम दिला आज, पण त्यांनी चालू नाही केला. आणि बाबू रे मॅडम बाबू काही का बंडा दिला बंडा बंडा हॅलो 1 2 3 4 1 2 3 4 5 हॅलो 3 1 लागणार. तो पहिलं एको मजबूत आहे, त्याच्यामुळे 3 1 लागणार वाटतं. पहिलं एको मजबूत आहे. महाकाली गोविंद पथक आदित्य राजापूर. एक नंबर लावला नाही, मस्त व्यवस्थित झालंय. महाकाली गोविंद पथक आदित्य राजापूर ज्यांनी 7 थरांची सनदी दिलेली आहे. एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, उदंड टाळ्यांचा आपण प्रतिसाद द्यायचा आहे. कोकणात सुद्धा दर्जा करण्याची गोविंदा पथक आहे.
आपण गोविंदाला विनंती करूया, आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. या छोट्या गोविंदाचा आपण सन्मान करूया. तर 7व्या थरावरती ज्याने 7 थरांची सलामी दिली आहे या छोट्या गोविंदाने महाकाली गोविंद पथक आडिवली राजापूर रोख रुपये 10,000 आपण विनंती करूया. तंटमुक्ती समिती कासाचे अध्यक्ष संजयजी नकाशे साहेबांना आपल्या शुभ असते आपण सन्मानित करूया या गोविंदाला. छोट्या गोविंदाने 7व्या थरावर त्यांचा पराक्रम केलेला आहे. निश्चितपणे हे कौतुकास पात्र आहे. 7 थरांची सलामी देण्याचा पहिला बहुमान आडिवले गोविंद पथक राजापूरला जात आहे. महाकाली आडिवले